तर स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही आलेलो आहे तिकोना फोर्टला. सो इथं मागं सगळे थांबलेले आहे कॉर्न घ्यायला, मका बासका. बारीक बारीक पाऊस आहे, मजा येणार तुम्हाला. सो चला ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला मी रोड दाखवते कसला डेंजर आहे, बघू शकता असला डेंजर आहे. आणि इकडे ते माझे भाऊ आणि ते थांबलेले आहे भुट्टा खायला. सो चला जाऊया. संध्याकाळी आता भरपूर चालेल. तर गाईस इथं तुम्ही बघू शकता यांनी घेतलेला आहे भुट्टा घेतलेला आहे. सो तुम्ही पण इथं नक्की भुट्टा खावा, खूप चांगलं आहे. फक्त 50 रुपयाला एक आहे. बार्गेनिंग इथल्या जागी करूच नका जाऊ. सो लेट्स गो. कसं वाटतंय तुला असं थंडगार वाऱ्यात भुट्टा खाऊन? मस्त वाटते. गाईस आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. मार्ग तर सोपा आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता. हे असे टिक करून आहे, या साईडला रस्ता आहे, असे दगड आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. पाटापाटा जायचं, मम्मी ते पुढे गेलेत. गाईस एवढा टप्पा करून खूप डेंजर दम लागलाय. आणि हे दृश्य पहा, आणि सगळी आमची गँग. हे दृश्य बघा, या साईडला दरी, या पण साईडला दरी, आणि वरती आपला किल्ला. तिकडनं कुठं झाली आम्ही इकडनंच. हे बघा माझ्या आत्या डेंजर दमलेले आहे. मम्मी आता हा अख्खा आता पठार, इथून वरती आलो आम्ही. आणि हा अख्खा पठार आहे, वरती पायऱ्या आणि मग वरती डेंजर सिरियल दाखवते तुम्हाला मी. गाईस धुका बघा, हे बघा बारीकशी चिमणी कशी चालली. तर गाईस ते बघा तिथं पायऱ्या आहे, तिकडनं असं आलं आणि हा पठार. पठारावरून असे दगड दगड करत सरळ वरती जायचं. डाकात नाही पुढं वाटे. अच्छा हमको सिखा दिया. तुम्ही बघू शकता इथं आता रॅलिंग लावलेली आहे. दरी बघा, डेंजर दरी आहे. बारीक बारीक पाऊस येतोय, लय मजा आहे. किती असं वाटतंय, दम लागलाय डेंजर. बारीक बारीक भरपूर आहे आणि असलं भारी वाटतं ना काही सीन. असलं पण सांगते लय भारी सीन आहे, कारण धुकं असं पळतंय, मस्त वाटतं. धुकं बघत राहायचं, कसलं सही दिसते वरती. गड तर दिसतच नाहीये. आणि आता तर नवीन नवीन रॅलिंग लावली, ते भारी केले, मस्त आहे. माझी मम्मी दमली, ते हळूहळू चालते. ऍक्च्युली मम्मीचा पाय फ्रॅक्चर होता ना, त्याच्यामुळे हळूहळू चाललीत, नाही तर बाकी काही विषय नाही. इकडं दरी, इकडं पण दरी, मध्ये किल्ला, मज्जा. तुम्ही पण एन्जॉय करा गाईस. या गड किल्ल्यावरती खूप भारी आहे. आणि मला तर इथं बघा काहीतरी दिसलं. हे बघा लोक इथे येतात आणि असं कचरा टाकतात. हा गड आपलाच आहे, आपण असं कचरा नाही टाकला पाहिजे. तुम्ही काळजी घ्या, मी पण काळजी घेते. आणि आपल्या गडला वाचवायचं, असा कचरा पडू द्यायचा नाही, ठीक आहे. चलतं मला हे बघा इथं पाण्याचा टाका भेटला. आणि हे बघा हे आता सांगायचं तिकडं हे बघ, हा एक पट्टा, तिथून तो एक पट्टा, आणि तिकडं वरती आपला गड. आणि हा आमचा आता पार करून आता बघा परत पठार लागलेला आहे, मजा येते. आणि इकडं बघा फुल दरी आहे आणि धुकंच धुकं, नुसतं धुकं. आता राडा बांधतात, फार नाही ऐकणार, मजा येणार, फुल धमाका. बघा वारं पण असं सुटलंय ना भारी, मजा येते, मज्जा, नुसती मज्जा. बसत बसत गेलो आता आम्ही, बसत पहिले ना काही तिथं रील नव्हतं. आणि आम्ही एकदा आलतो ना, असली भीती वाटत होती ना, अक्षरशः ना बसत गेलतो आम्ही. मग हाताने आणतात. हा पट्टा बघा डेंजर आहे, इथं लय डेंजर होतं. मागच्या वेळेस चालतो ना काहीच आम्ही, रिलिंग नव्हत्या, असले बेकार भीती वाटत होते ना. कारण की हे बघा खाली डायरेक्ट दरी, पडलं तर डायरेक्ट दरीत. इथं सगळे हळूहळू येतं ते. तर चला जाऊ गाईस. पहिला दरवाजा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही बघा वाट, इकडे बघा डायरेक्ट दरी, आणि इकडे एक आहे काहीतरी माहिती नाही मला. आणि बघा दरवाजा आलेला आहे. आता इथून डायरेक्ट प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वार. आणि महत्वाची सूचना,
तर बघा सह्याद्री प्रतिष्ठान आहे, एक टीम आहे जे सगळं गडचे रक्षण करते. आणि तुम्ही पॉज करून वाचू शकता. आणि हे बघा डायरेक्ट आता पाहायला लागलेला आहे. आपल्याला कसं वाटतं? मस्त वाटते. तुम्ही बी गाईज विजिट करा एकदा. फक्त गडावरती कचरा करू नका एवढी विनंती. सो चला कंटिन्यू करा. धोका बघा गाईस, वाटच दिसत नाही. मग त्याला डोनेट पण करा गाईस पैसे. ते आपलेच गड नीट करतात. हे सगळं पाहिलं त्यांचंच क्रेडिट आहे अख्खं. खालचं काही दिसलं तर मला सांगा कमेंट करून. काहीच दिसत नाही, काहीच. अगं आधीचा फोन येतो आयफोन 7 आहे थोडाच आहे. आणि हे बघा बुर्ज दिसला का? सो चला लवकर लवकर जायचे. पाऊस आला तर वांदे बाई. नाही एवढं रिस्क नाही तर पायऱ्या करत म्हणून. आणि हा बघा बुर्ज मस्त आहे ना. थोड्याशा गाड्या दिसते ते पत्र्याचे शेड वगैरे. हे बघा 2 बुर्जांच्या मध्ये हा रस्ता आहे. 0.5x साठी थोडी क्वालिटी डाऊन होईल, ऍडजस्ट करा. इकडे बघा हे बंद केलेलं आहे. आणि आता हा पठार आहे. आम्ही जेव्हा आलत होता पायऱ्या नव्हत्या, डायरेक्ट नुसता असा प्लेन पठार होता. आणि इथं मी एकदा थांबलेली मागच्या वेळेस तेव्हा लय थांबलेली. तेव्हा लोगड आणि विसापूरचा केलता आम्ही. आणि मग तिकोणाला आलतो तेव्हा एवढा स्टॅमिनाच नव्हता म्हणून मी तिथं झाडाखाली बसले आणि माझा भाऊ पुढे गेलता. इथं बघा काम चाललेलं आहे. खरंच सह्याद्री प्रतिष्ठानला सल्यूट आहे. आता बोलता बोलता चिखलात पाय गेला असता. बघा कसा चिखल आहे, बेकार चिखल आहे. जरा एक चालायला लागेल. हे बघा चिखल, नुसता चिखल, नुसता चिखल. चला चला पटापटा जायचंय. भारी ना. हे कातडात कोरलेली मारुतीची मूर्ती आहे. आणि इथंच बसण्यासाठी केलेलं आहे. चपेटदान मारुती असं प्रकारचे आहे. आणि हा रोड बघा. इथून वरती आल्यावर तेव्हा हे इथं एक दुकान आहे. भजी घातलं. आणि इथं बघा हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. वडाचे अवशेष असं आहे. वाड काहीतरी वाडे असं. कडधान्य वगैरे ठेवण्यासाठी इथं एक 2 टाईप असायचं. आता ते काळानुसार ते नाही राहिलं. त्याच्याच अवशेष इथं राहिले. पाऊस आलाय गाईस, डेंजर. आणि इथं बघा काहीतरी माझं आता नाव नाही ते तोंडात, पण अरे यार धान्य कोटार, धान्य ठेवायचे. धान्य कोटार ऍक्च्युली असू शकतो, सांगता येत नाही. पण काही ऑफिसर्स वगैरे त्यांचं असतं. इथं तुम्ही हे वाचा, पॉज करून वाचा. आणि इकडे बघा, इकडे आपल्याला पुढे जायचंय. तिकडे काहीतरी आहे, नाही बोर्ड आहे, सॉरी. सो बघू आता गरमागरम भजी खाऊन थेट पुढे जायचं आणि ब्लॉग कंटिन्यू करायचा. धुकं शपथ सांगते गाईस, लय मजा येते. तिथे पाऊस पण येतोय. आणि तुम्ही पण विजिट करा. इथं बघा आता बसण्यासारखे वल्ले, एवढं पण नाही. सो मी बसते. ब्लॉग कंटिन्यू करा, कचरा पुढे टाकू नका. आणि मजा येते खूप. एक्सप्लोर करायला खूप भारी वाटतं आपले जसे गड किल्ले. खरंच पण सह्याद्री प्रतिष्ठानला खरंच खूप सल्यूट आहे. कारण की त्यांनी आता एवढे भारी भारी केलंय ना, हे असं बसायला, तिथं पायऱ्या, भारी वाटतं. चला आता पुढे जाऊ भजी खाऊन. भजी झालेली आहे, कुरकुरीत भजी. अशा निसर्गरम्य वातावरणात गरम गरम भजी असल्या मजाच वेगळी असते. मस्त आहे
एक नंबर बजेट. तुम्ही आले पण ट्राय करा. जायचंय बघा इथं काहीतरी आहे आणि ही विहीर आहे जवळ जायला. पाणी दिसतंय का? आणि ह्यावरती रस्ता चाललाय. सो चला जाऊ. सो इथं बघा पोस्टर लावलेला आहे गडाकडे वरती जाण्याचा रस्ता. मागं राहिले आणि बघा भाजी खात बसून कसे पटपट आले. हा खालचा रस्ता आणि पुढे चला लेट्स गो. ब्रेक करून आता आपण वाटचाली चालू आहे. ते चुनाचं घाण आहे. इथं चुना करायचे किल्ला बांधण्यासाठी आणि ही वाट सर्व पुढे बाल किल्लीकडे जाते. सो लेट्स गो. आणि ही सगळ्यात डेंजर टप्पा आहे. 90 डिग्री टिल्ट पायऱ्या. डेंजर डेंजर सगळ्यात अवघड टप्पा बाले किल्ल्याचा. आणि गाईस कॅमेरा मी बंद करते. रिस्की जागा आहे. सो रुको. 90 डिग्रीच्या पायऱ्या आहे आणि इथे एक ग्रुप आहे. म्हणणार आहे हा ऑलरेडी तिथं. आताच्या पायरीने आलो पण काहीच दिसत नाही. पूर्ण धुकं आहे. आणि हे बघा आणि 90 डिग्रीच्या पायऱ्या. आणि इथं बघा खाली पाण्याचा टाका आहे. इथून दरवाजा आहे. दरवाजातून आतमध्ये आला तिथं पाण्याचा टाका आणि अख्खे 90 डिग्री पायऱ्या. तीव्र अशा ऊर्जेने ज्ञानेश्वरी साठे गडावर प्रस्थान करत आहे. 90 डिग्रीच्या पायऱ्या क्रॉस केल्या आणि वरती आले. आणि आता इथं 2 बुद्धांच्या मध्ये अजून एक हे कमान दरवाजा आहे. आपल्याकडे दरवाजा. चला तर गाईस दरवाजाच्या आतमध्ये आल्यावरती परत असा पठार लागतोय. आणि पठाराचं एवढं क्रॉस केलं ना हे पायऱ्यांचा टप्पा की मग गड येतो. धुकं बघा फक्त बघण्यासारखं धुकं आहे. आता चढताना 90 डिग्रीच्या पायऱ्या चढलो पण उतरताना बेकार झाले. सो चला जाऊ. पलीकडे डेंजर दरी आहे. म्हणजे कववाले पायऱ्या 90 डिग्री ते सोडून आल्यावरती हे मंदिर. हे बघा गाईस हा एक कोण आहे गडाचा. तिकडे दुसरा आणि हा तिसरा. अशी 3 कोणे आहे. सॉरी आय गेस वरती ते 3 कोणे. ह्या गडाला 3 कोणे असल्यामुळं ह्या गाडीचं नाव तिकोण आहे. तिथून आल्यावरती इथं बघा इथे एक पाण्याचा टाका आणि इथं 2-2 छोटे छोटे आणि नाही पाण्याचे टाके. आणि इथं आतमध्ये टेम्पल आहे शिवचं. हे बघू शकता. आणि आता आम्ही वरती चाललेलो आहे. चपला घालतो. गाईस महादेवाच्या पाया पडून आम्ही परत खाली जायचा रिटर्न डिसिजन घेतला. कारण की माझा भाऊ एकदा वरती गेला. तो म्हणला वरती फक्त आहे ना भगवा झेंडा आहे आणि लोक तिथं फक्त फोटो काढायचे येतात. वरती एवढी जागा पण नाही आहे. म्हणून आम्ही परत रिटर्न यायचं ठरवलं. आणि तुम्ही बघू शकता 90 डिग्रीच्या पायऱ्या खर्चाने कसं हळूहळू चालायला लागते. पाऊस आलेला आहे आणि छत्री घेऊन आता चाललेलो आहे. हवा पण एवढी झाली की छत्री उडून चालली. आणि तुम्ही बघू शकता धुकं हव्यामुळे कसं धुकं उडत चाललेलं आहे. भारी वाटतंय. मजा येते ते. आणि चला लय बेकार पाऊस चाललेला आहे गाईस. आणि खाली बघा वातावरण छत्री पण उडून चालेल असलं बेकार चाललंय. तर गाईस तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. गाईस आम्ही केलेली आहे एक नवीन नदी एक्सप्लोर. केवढी मोठी बघितली ना तेव्हा कशी आली.
तर गाईस आता बहुतेक कॅफेला जाणार आहे इथून. आपल्या येते डेंजरला रेनबो काहीतरी कॅफेचं नाव आहे गाईज. आणि पावसामुळे लय हाल झाले खाली यायला. हा नाही त्याच्या पुढे गेलतो मम्मी इथं गेलतो. आता इकडे गाडी लावलेली आहे आणि सो हा ती पिंक पिंक हे बघा गाईस कसले मोठे मोठे तलाव तुम्ही बघू शकता. पड उडी मार बरं आता जोरात त्याच्यात जोरात. तिकडं नाही तिकडं जोरात. 1 2 3 गाईस तुम्ही इथं जेवायला येऊ शकता. हे चांगलं आहे हॉटेल आहे. क्वालिटी चांगली आहे इथली. आणि चला पुढे गाडी लावलेली आहे. तर गाईस आम्ही आलेलो आहे आता कॅफे बॅम्बिनीला आणि पाऊस बारीक चालू आहे. आता बघू पुढं काय. हे बघा साईडचं बघा असं एंट्री आहे. छोटे छोटे फ्लावर्स भारी आहे ना, मस्त आहे ना. हॉटेल बॅम्बिनी तिकोना फोर्टवरून फक्त 2 किलोमीटर आहे. तुम्ही पण विजिट करा. मी आता बघते कसं आहे आणि मग तुम्हाला नक्की रिव्ह्यूज देते. आणि इकडे खाली पाहुणा दाराने तुम्हाला दाखवते.